आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. सार्थक मेडिकलच्या कॉन्व्होकेशन साठी कॉलेजनी बाहेरनं सफाई कामगार आणले वाटतं. आता बघ आपण आज जाऊ ना, त्याच्या आधी सगळा हॉल साफ करून घेतील. अरे सोड रे, यांच्या गाड्या सुद्धा पार्किंगला लावायसारख्या नाहीयेत. यांच्याबद्दल काय बोलतोयस? काय झाले नक्की? काय अडचण काय तुम्हाला? बापरे, मिस्टर स्टड चिडले वाटतं. काय रे तोंडवर घेऊन आलेस कॉलेजला, बायकोत चल म्हणाली म्हणून? हे कॉलेज आहे ना राज्यातलं टॉपचं मेडिकल कॉलेज आहे आणि इथे फक्त ए ग्रेडच्या डॉक्टर्सचीच ये जा असते. जाऊ दे रे, त्याला कुठे समजवतोय? याचे स्वतःचेच खायचे वांदेत म्हणून तर फसवून शिकलेली बायको केली आहे ना. अरे थोडी तरी लाज बाळग रे. हा, एखादा शहाणा माणूस असताना तर आपल्या बायकोला इथं सोडून कधीच निघून गेला असता. म्हणून याला नवरा म्हणून भाव खायचा आहे, बरोबर ना? हे बघा, तुमची आणि माझी काहीच ओळख नाही, त्यामुळे माहिती नसताना ना चुकीचं काही बोलायचं नाही. सॉरी सॉरी. अरे तुझी बायको टॉपर आहे या कॉलेजची. आणि हे कापड ती गाडीवर बसायला लागल्यावर सीट पुसण्यासाठी वापरतोस ना? अरे एवढ्या शिकलेल्या बायकोला याच्याने द्यायला काही जमलं नाही म्हणून आला या खटारा बाईकवर हिला सोडायला. काही बोलू नका रे, राग येतोय साहेबांना. अरे येऊन दे ना, आला तर जास्तीत जास्त हा काय करेल? गावठीपणा करून आरडाओरडा करेल, बाकी काय करणार आहे? हे बघा, मी तुमच्या आद्यात मध्यात तरी पण तुम्ही मला वाटेल ते बोलते. तुम्ही माझ्या बायकोच्या कॉलेजमधले मित्र आहे म्हणून मी तुम्हाला काय बोलणार. तुम्हाला सगळ्यांना एक विनंती, तुम्हाला आमच्या नात्याबद्दल काही माहित नाही ना तर काय बी बोलायचं नाही. मी तर वेगळ्या करण्यासाठी आलो, पण ही जागा भांडायची नाही. हे जर तुम्ही दुसरीकडे कुठे भेटला असता ना, नक्कीच तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली असती. सारखं बाजूला. उशीर झाला. थँक्यू यम, तुझ्यामुळेच लवकर उरकलं. डबा पण घेऊन जा, नाहीतर ते पण विसरशील. सगळं नेशील आणि ते विसरशील पहिलं. कसा नेल डबा? तयार झाला तर डबा नेल ना? त्या सगळ्या भाज्या घेऊन मला खुडून दे. नानी अहो केल्या असत्या, पण मला ना ऑफिसला जायला उशीर होतोय. मी माघारी आल्यावर करू का? सकाळी भूक लागल्यावर रात्री जेवलं तर चालतं का? सकाळचं सकाळीच पोटाला लागतं ना. ए, मला तुझ्या नोकरीचं काय सांगायचं नाही हं? मला घरातली कामं जिथले तिथं पाहिजे ते सांगून ठेवते. अगं मी देते ना नीट करून. नको, तू सासरी गेल्यावर कर. सुन काय आयतं बसून खायला आणली वय तवा? नानी, मी आयतं बसून वगैरे खात नाही हं. मी घरातली समधी कामं करते. हे पण तुम्ही मला सकाळी सांगितलं असतं ना तर ते उरकूनच गेले असते की ऑफिसला. बाया, एक शब्द ही पोरगी तर खाली पडू देत नाही. माझं चुकलं, माझंच तोंड पटकळ. कुठनं बुद्धी सुचली या पोरीच्या नादाला लागली? काय झालं? तुम्ही दोघे असं ओरडताय का? जिम, अरे घरातलं काम करून करून नुसता कमराचा कुळकुळा झालाय रे माझ्या. आता तुझी बायको तर सकाळी कामाला जाणार, घराच्या कामाचं कसं होणार? नाही र, मला एकटीला नाही घरातलं सगळं जमायचं. समजून घेतलं तर कोणालाच त्रास होणार नाही नानी. आणि मी आहेच की, मी कुठं 24 तास कामावर जाऊन बसणार आहे तेव्हा. धनु, हे बघ, नानीला पण आता होत नाहीये. तू नोकरी सोडून दे आणि तू ना घरातल्या आधी कामं बघ. आणि बघ तुझी पण किती दगदग होईल. आपण ना तुझ्यासाठी दुसरी नोकरी बघूया. काय? नोकरी सोडून देऊ? अहो, नोकरीसाठीचे प्रयत्न बघितलेत ना तुम्ही माझे. आणि आता मला दुसरी नोकरी कुठनं मिळणार आहे? असं काय रस्त्यावर वाट बघत बसले होय? बघितलं का? हा, जरा काय बोला की ज्ञानाचा धडा शिकवते या. नोकरी केली ना की शिंगा फुटते ते आजकालच्या पोरींना. तरीच म्हटलं, धनुला नोकरी लागल्यापासून आहे ना तुला त्रास कसा झाला नाही? लागली आता कालवा करायला. अगं त्या पोरीला आता नोकरी लागली, सुखाने नोकरी तरी करू दे ना. आता पुढे शिकलं तिने ना तर पगार पण वाढेल. त्या घरात आयुष्य भाज्या निवडून बसू द्या का ती? करू द्या हिला नोकऱ्या करू द्या.
मी करते घरातली कामं करून करून मी तरी चालल, पण ह्यांना नोकऱ्या करायला पाहिजे, अगं तुला एकटीला कशाला कामं करायला सांगतोय मी? येमोय ना मग तिला हा पण ए पहिला बस खाली, लाग माझ्या निवडायला. हो, घराला गाण्यांची कामं सांगायची, त्याला उगाच नाही ती कामं सांगायची नाही, सांगून ठेवती या. मग त्याला दुसरीकडे नोकरी शोधायला सांग. धनु नोकरी सोडणार नाही. कोण तिला अडवतं ना ते पण बघतो मी. ए बायला, तुला हे जमत नसेल ना तर दुसरीकडे कुठतरी काम बघ, नाही तर एक काम कर, गाडीवर नुसतं ओळून फिरत असतो ना, धनुला सोडून ये. जा लवकर, चल. मीच करते सगळं. तुळजा, तू इकडं, मला वाटलं मैत्रिणींबरोबर असशील तू. हे बघ, आमची आत्ताच ओळख झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो. ते तुमच्या कॉलेजमधले किस्से पण सांगत होते. चल की, उशीर होतोय आपल्याला. चल जाऊया. चला बाबा, येतो. काय म्हणला तुम्ही सूर्याला? तू ऐकलंच तर परत सांगायची काय गरज? नाही, स्वतःच्या चुका स्वतःच्या तोंडाने कबूल करण्याची ताकद आहे का तुमच्यात ते बघत होते. तू सेकंड इयर ड्रॉप आउटच ना, आणि थर्ड इयरला चीट करताना सापडलास, तेव्हा वडिलांच्या कृपेने त्यातून सुटलास. आणि तू सूर्याला बोलतोस, त्याचा असा अपमान करतोस. काही असलं ना तरी शिक्षण पूर्ण आहे माझं. कागदावर ना फक्त पर्सेंटेज दिसतात, माणसाची बुद्धिमत्ता नाही. असो, मला ना तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये. मी सरळ मुद्द्यावर येते. आत्ताच्या आत्ता सूर्याची माफी मागा. याची आणि आम्ही माफी मागायची. त्याला बोललं की तिला राग येतो, आणि तिला बोललं की त्याला. या गरगड्याला घेऊन आली आहेस आणि तुला वाटतंय की आम्ही याची माफी मागावी. यू नो ना, माय फादर इज ट्रस्टी ऑफ दिस कॉलेज. या अशा दीडदमडीच्या लोकांना आम्ही घरी फरशी पुसायला ठेवतो. तोंड सांभाळून बोला. थांब तुळजा, एक काय चाललंय तुमचं हे? आणि आपण इथे कशासाठी आलोत? हा कार्यक्रम एन्जॉय करण्यासाठी आलोत ना? हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण कधी भेटू? इनफॅक्ट हा कार्यक्रम झाल्यानंतर भेटू किंवा नाही हे माहिती सुद्धा नाही. मग हा कार्यक्रम आपण एन्जॉय करायचं सोडून तुम्हा दोघांचं एक काय चाललंय? इनफॅक्ट मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच हा कार्यक्रम मस्त एन्जॉय केला पाहिजे. एकमेकांची कंपनी आपण एन्जॉय केली पाहिजे यार. ए, तुझा शहाणपणा तुझ्याकडेच ठेव. आमचा ना काहीतरी स्टँडर्ड आहे, काहीतरी क्लास आहे. या अशा लोकांबरोबर एन्जॉय करायचं का आता? आम्ही डॉक्टर्स आहोत. याच्यासारख्या लोकांच्या जवळ ना चपलाही काढत नाही आम्ही. तुझं